दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण सर्वजण सध्या स्कॉफ या संदर्भाने काम करत आहोत. आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपण स्कॉफच्या पोर्टलवरती सध्या आहोत. या पोर्टलवर कसं जायचं, या पोर्टलची व शाळा नोंदणीची माहिती या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे. काम करत असताना आपल्याला बरेचसे मानक जे आहेत त्याची फाईल अपलोड करायची आहे. परंतु काही मानक जे आहेत जी आपल्या शाळेला लागू होत नाहीत, तर ती मानके जर आपण लवकर सबमिट केले तर आपलं काम हे सुरू होईल आणि तेवढे मानक आपले सबमिट क्षणात केल्या जातील. तर आपल्या शाळानुसार ती मानकं नेमकी कोणती आहेत ते आधी पाहूया, म्हणजे मग आपल्याला ते लागू नाही यावर क्लिक करून कसं सबमिट करायचं ते आपण पाहूया. स्कॉफच्या पोर्टलवरती आल्यानंतर इथे आपल्याला अनुक्रमांक 1 मध्ये काय आहे ते इथं दिलेलं आहे की स्कॉफ शासन निर्णय, परिपत्रके, सूचना आणि मार्गदर्शक पुस्तिका, आणि इकडे त्या निळ्यामध्ये ते डाउनलोड करण्याच्या टॅब दिलेल्या आहेत. इथे आपल्याला ही मार्गदर्शक पुस्तिका याच्यावरती सूचनापत्र दिसतंय. या सूचनापत्रावरती आपल्याला क्लिक करायचं आणि सूचनापत्र आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे सूचनापत्र डाउनलोड झाल्यानंतर आपलं जे काही ॲप असेल त्या ॲपमधून आपल्याला ते ओपन करायचं आहे. इथे ओपन केल्यानंतर आपल्या या पद्धतीने पहिलं पान दिसेल, स्कॉफबाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना. त्या सगळ्या आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा 9 नंबर पान इथे दिसतंय बघा कोपऱ्यामध्ये. या 9 नंबर पानावरती 14 नंबरची जी सूचना आहे, 14 नंबरचा जो मुद्दा आहे तो काय आहे बघा, आपण वाचूयात. आपल्या शाळेसाठी लागू नसणाऱ्या मानकासाठी वर्णन विधानाच्या खाली दर्शविण्यात आलेल्या लागू नाही या पर्यायावर क्लिक करावे. लागू नाही हा पर्याय निवडल्यास फाईलची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही. सबमिट टॅब ओपन होईल. शाळेसाठी कुठली मानके लागू नाहीत ती पुढे दिलेली आहेत पान नंबर 10 आणि 11 वरती. हे बघा इथे आपल्याला दिसत आहे. तर आपल्या शाळेचा प्रकार कोणता येईल तो प्रकार इथे बघायचा आहे. लागू नसणारे मानके क्रमांक कोणते आहेत ती बघायची आहे. एकूण लागू नसणारी मानकं इथे दिलेली आहेत. लागू असणारी एकूण मानकं दिलेली आहेत आणि सर्वांची मिळून एकूण मानके संख्या 128 ही होणार आहे. तर जसं की इथे पहिलीची जे प्राथमिक शाळा आहे पहिल्या क्रमांकामध्ये दिलेली आहे, 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह नसल्यास एकूण 15 मानकं जी आहेत ते आपल्याला लागू नाहीत आणि ते नंबर कोणते ते इथे दिलेले आहेत. त्याच पद्धतीने इतर शाळांची सुद्धा माहिती दिलेली आहे. पुढे पान नंबर 11 वरती सुद्धा लागू नसलेले मानकाचे क्रमांक दिलेले आहेत. तर ही मानकं आपण क्षणात सबमिट करू शकतो. तर इथून आपण बॅक येऊयात आणि मुख्य पोर्टलवरती, मानकाच्या पोर्टलवरती एंटर होऊयात. बघा इथे 3 नंबरवरती स्कॉफ स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक, हे ओपन शब्दाला क्लिक करायचं आहे. ओपन या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यावरती लॉग इन पेजवरती जायचं आहे आणि आपला मेल ID आणि पासवर्डने लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मानक क्रमांक आपले कुठले जे लागू नाहीत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. माझं हे 4 नंबरचं लागू नाही आहे. हे आपण पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला ते मानक दिलेले आहेत बघा, आणि सगळ्यात खाली लागू नाही स्तर 0 ही टॅब आलेली आहे. जर इतर मानक आपण ओपन केले, समजा हे पहिल्याच नंबरचं मानक आपण पाहिलं, तर इथे लागू नाही ही टॅब दिलेली नाही. याचा अर्थ आपल्या शाळेनिहाय जी मानकं दिलेली आहेत त्याच मानकामध्ये ती टॅब आपल्याला लागू नाहीची ओपन होत आहे. जसं इथे 4 नंबरमध्ये ही ओपन होत आहे. तर इथे आपल्याला कुठलेही
काम करायचं नाही, फक्त लागू नाही याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्याबरोबरती हे सबमिट करा ही जी टॅब आहे ही ॲक्टिव्ह झालेली आहे. हे बघा आता सध्या इथे ते आपल्याला ॲक्टिव्ह दिसत नाही आहे सबमिट ही टॅब, आणि पुराव्याचे हे PDF जोडा म्हणून हे सुद्धा आपल्याला इथं ओपन होते. मात्र इथं मी लागू नाही याला क्लिक केल्याबरोबर ती PDF लिंकची जी चौकट होती ती नाहीशी झालेली आहे आणि सबमिट करा ही टॅब आता इथे गुलाबी रंगामध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे. त्याला आपण क्लिक करूया. तर इथे बघा मानक क्रमांक 4 आता निळ्यामध्ये आलेला आहे आणि तिथे खाली लागू नाही हे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या शाळेसाठी जी मानकं लागू नाहीत ती आपण लगेच ताबडतोब सबमिट करूयात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.